या दैदिप्यमान यशाबद्दल एकूण मानदेशी वसो आटपाडीमध्ये एक सत्कार होतोय, हत्तीवरून पार पडलेला आहे. काय भावना आहे तुमच्या या सगळ्या? हत्तीवरून मिरवणूक हे एक सिम्बॉल आहे की तुम्ही जर योग्य रीतीने काम केलं, तुमच्या ध्येयाकडे जर वाटचाल व्यवस्थित केली तर तुम्हाला हे यश भेटू शकतं. आणि मला खात्री आहे की या हत्तीवरच्या मिरवणुकीने अनेक आपल्या मानदेशातील मुले प्रेरणा घेतील व या सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतील. आणि पुन्हा येणाऱ्या अनेक वर्षामध्ये आपण बघू की मानदेशातील अनेक विद्यार्थी ह्या एक संधी अधिकारी असतील. आणि मला वाटतं ही एक सिम्बॉल आहे चांगलं, आणि मी ग्रेटफुल आहे यासाठी. ज्या खडतर परिस्थितीतून तुम्ही आला, आटपाडी तालुक्यातूनच ज्या ठिकाणी तुम्ही शेती केली, शेतामध्ये जात होता, त्याच तालुक्यामध्ये हत्तीवरून आपली मिरवणूक केलं, असं कधी स्वप्नात बघितलं होतं का? ते साकार झालं? नाही, मी विचारही केला नव्हता की असं काही घडेल. पण एक वडिलांनी दाखवलेलं स्वप्न, आईनं भावाने दिलेली साथ, सगळ्यांनी माझ्या सपोर्ट सिस्टीम असतील, त्यांनी वेळोवेळी केलेली मदत, याच्यामुळेच हे शक्य झालं. आणि मी एक आपल्या माध्यमातून एक ग्वाही देऊ इच्छितो की इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये मी या समाजासाठी, आपल्या मानदेशासाठी एक काम करेल की जेणेकरून आपला मानदेश हा प्रोग्रेसिव्ह होईल. पडळकर बंधूंनी एक प्रथा पाडली की जर UPमध्ये APSCमध्ये स्पर्धा परीक्षा चांगली यश मिळालं तर हत्तीवर मिरवणूक. त्यात तुम्ही सहभागी झालात. नवतरुणांना जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात त्यांचं काय तुम्हाला आव्हान असेल? नक्कीच पडळकर बंधूंचं आणि दोन्ही साहेबांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ह्या आपल्या समाजातील जे गरीब विद्यार्थी असतील, जे होतकरू असतील, त्यांच्यासाठी त्यांचा हातभार कायमच असतो. आणि ते इथून पुढेही कायमच या गोष्टीला पाठिंबा देत राहतील. आणि त्यांचाही मी आभारी आहे खूप.